ತಿಳಿತಿಲ್ರಿ? ಹ್ಞೂ ರೀ ಅನ್ರಿ, ಹಾ ರೀ ಅನ್ರಿ. तो देखिए, जैसे कि हमने पिछली कक्षा में देखा था कि स्वामी विवेकानंद इस पाठ के लेखक हैं डॉक्टर जगदीश चंद्र। डॉक्टर जगदीश चंद्र ने बहुत सारे ऐसे रचनाएं की है कि यहाँ पर महान पुरुषों के आदर्श और भारत के किशोर बालक बालिकाओं के समक्ष आदर्श प्रस्तुत करने के लिए उन्होंने बहुत सारे महान पुरुषों की जीवनियां लिखी है। तो हमने देखा था कि इस पाठ में भारत देश में जन्मे अनेक महान व्यक्तियों ने भारत की कीर्ति विदेशों में फैलाई है। ऐसे व्यक्तियों में से एक हैं स्वामी विवेकानंद। इस पाठ में उनकी महानता के परिचय के साथ देश प्रेम की प्रेरणा भी कर सकते हैं हम यहाँ पर। स्वामी विवेकानंद जी की महानता साथ साथ देश प्रेम की प्रेरणा भी हम यहाँ पर पा सकते हैं। देखिए, भारत के विवेकानंद नाम है और इस वीर सन्यासी ने देश विदेश बनकर भारतीय धर्म और दर्शन का प्रसार किया तथा समाज से सब लोगों को दिखाया है। मतलब यहाँ पर हमारे इतिहास में ही स्वामी विवेकानंद जी का नाम अमर है। यहाँ हम सबको आज एक महान पुरुष होने के नाते वे क्या किए हैं, हम सब के बीच अमर हैं। फिर इस वीर सन्यासी ने, देखिए एक सन्यासी थे और ये वीर सन्यासी ने देश विदेश में भ्रमण करके भारतीय धर्म और दर्शन का प्रसार किया है तथा समाज सेवा का नया मार्ग दिखाया है। इन्होंने हमारे भारत के धर्म और दर्शन का प्रसार किया है, साथ साथ समाज सेवा भी की है और समाज सेवा के लिए नए मार्ग इन्होंने दिखाए हैं। साथ में स्वामी विवेकानंद का जन्म 12 जनवरी 1863 को कलकत्ते के एक कायस्थ घराने में हुआ। फिर इनका जन्म आपको जैसे कि मैंने पिछली कक्षा में बताई हूँ कि 12 जनवरी 1863 को कलकत्ते के एक कायस्थ घराने में इनका जन्म हुआ और उनके बचपन का नाम था नरेंद्र। इनके बचपन का नाम नरेंद्र, के पिताजी का नाम था विश्वनाथ दत्त। ये एक प्रतिष्ठित वकील थे। इनके पिताजी का नाम विश्वनाथ दत्त है और एक प्रतिष्ठित वकील थे। साथ में उनकी माता का नाम था श्रीमती भुवनेश्वरी देवी। वे एक धर्मपरायण महिला थी। देखिए, यहाँ पर स्वामी विवेकानंद जी का जन्म कलकत्ते के एक अच्छे घराने में, एक अच्छे गृहस्थी में इनका जन्म हुआ। फिर इनको बचपन में नरेंद्र नाम से क्या करते थे, बुलाते थे। मतलब यहाँ पर इनको बचपन में नरेंद्र कहकर बुलाते थे। फिर यहाँ पर उनके पिताजी का नाम बताया है, जैसे उनके पिताजी का नाम है विश्वनाथ दत्त। एक क्या थे, प्रतिष्ठित वकील थे। मतलब स्वामी विवेकानंद जी के पिता का नाम विश्वनाथ दत्त था और वे एक प्रतिष्ठित वकील थे और इनके माता का नाम श्रीमती भुवनेश्वरी देवी एक धर्मपरायण महिला थी। आपको पता है कि आपको बचपन से ही आप कन्नड़ या इंग्लिश विषय में स्वामी विवेकानंद जी के बारे में पढ़े हो, तो यहाँ पर भी उनकी जीवनी के बारे में ही बताया है। उनका जन्म, उनके माता पिता का नाम, साथ साथ वे दिखने में कैसे थे, वे हमारे देश के लिए बहुत सारे अच्छे काम और कार्य किए हैं, इन सब के बारे में यहाँ पर बताया है। तो स्वामी विवेकानंद जी का जन्म 12 जनवरी 1863 को कलकत्ते के एक कायस्थ घराने में इनका जन्म हुआ। इनके बचपन का नाम था नरेंद्र देव और साथ में इनके पिताजी का नाम था विश्वनाथ दत्त, एक प्रतिष्ठित वकील थे और इनके माता का नाम था श्रीमती भुवनेश्वरी देवी। ये एक धर्मपरायण महिला थी। फिर बालक नरेंद्र का शरीर स्वस्थ, सुडौल और सुंदर था। देखिए, बालक नरेंद्र बचपन में ही वे स्वस्थ, सुडौल और सुंदर थे। कुश्ती लड़ने में, दौड़ लगाने में, घोड़ा सवारी करने में और तैरने में उन्हें बहुत आनंद मिलता था। देखिए, बचपन से ही ये बहुत एक सुंदर और इनका शरीर भी क्या था, दिखने में स्वस्थ और सुडौल था। वे कुश्ती लड़ते थे, दौड़ लगाते थे, घोड़ा सवारी करते थे और तैरने में भी इनको बहुत सारा आनंद मिलता था। साथ वे संगीत एवं खेलकूद की प्रतियोगिताओं में भी भाग लिया करते थे। देखिए, इतना ही नहीं बल्कि वे संगीत में और खेलकूद की प्रतियोगिताओं में भी भाग लिया करते थे। देखिए, खेल कूदों के जो
प्रतियोगिता मतलब स्पर्धा थे, वहां पर भी वे भाग लेते थे। फिर नरेंद्र आरंभ से ही पढ़ाई लिखाई में बड़े तेज थे। देखिए बचपन से ही नरेंद्र पढ़ाई लिखाई में बहुत तेज थे। वे अपने स्कूल में हमेशा सर्वप्रथम आया करते थे। वे हमेशा अपने स्कूल में सर्वप्रथम आते थे और एंट्रेंस परीक्षा में भी वे प्रथम श्रेणी में उत्तीर्ण हुए थे। देखिए एंट्रेंस परीक्षा में भी नरेंद्र प्रथम श्रेणी में उत्तीर्ण हुए थे। साथ में बीए की परीक्षा पास करने के बाद उन्होंने कानून का अध्ययन प्रारंभ किया। इस बीच में उनके पिताजी का देहांत हुआ था। जैसे मैंने आपको पिछली कक्षा में बताई हूँ, फिर भी अभी पुनरावर्तन कर रही हूँ। नरेंद्र आरंभ से पढ़ाई लिखाई में तेज थे, अपने स्कूल में हमेशा सर्वप्रथम रहते थे। साथ में वे एंट्रेंस परीक्षा में प्रथम श्रेणी में पास हुए और बीए परीक्षा पास करने के बाद उन्होंने कानून का अध्ययन प्रारंभ किया। मतलब बीए खत्म होने के बाद वे कानून पढ़ना शुरू किया। इस बीच में उनके पिता का देहांत हो गया। जो इस बीच में ही उनके पिताजी का देहांत हो गया। अध्ययन काल में उनकी रुचि व्याख्यान देने में और विचारों के आदान प्रदान में थी। इसी कारण उन्होंने कॉलेज में एक व्याख्यान समिति बनाई थी और कई प्रतियोगिता का आयोजन भी किया था। देखिए ये कॉलेज में ही व्याख्यान की समिति करके बहुत सारे प्रतियोगिता का आयोजन करना शुरू किया और पाश्चात्य विज्ञान तथा दर्शन का भी उन्होंने अध्ययन किया था। देखिए केवल हमारे भारत का ही नहीं बल्कि पाश्चात्य विज्ञान का अध्ययन भी उन्होंने किया था। और किशोरावस्था से ही वे नरेंद्र दार्शनिक एवं धार्मिक विचारों में तल्लीन रहते थे। जब किशोरावस्था था 15-16 वर्ष के थे तभी वे क्या करते थे, दार्शनिक और धार्मिक विचारों में हमेशा तल्लीन रहते थे। एक दिन नरेंद्र रामकृष्ण परमहंस के पास पहुंचे और अपनी जिज्ञासा उन्हें कह सुनाई। देखिए एक दिन की बात थी कि नरेंद्र रामकृष्ण परमहंस के पास जाकर पहुंचे, फिर अपने जिज्ञासा उन्हें कह सुनाई। जो उनकी जानने की इच्छा थी, जिज्ञासा मतलब जानने की इच्छा, जानने की जो इच्छा थी वह रामकृष्ण परमहंस के सामने जाकर सुनाई। तो तब से रामकृष्ण परमहंस नरेंद्र को अपना शिष्य स्वीकार किया। तब से ही उन्होंने उनका शिष्य को स्वीकार कर दिया। तो यहाँ तक हमने पिछली कक्षा में देखा था। तो इसके आगे का अब हम देखेंगे। ನೋಡ್ರಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂದ್ರೆ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ನೋಡಿದ್ವಿ. ನಿಮಗ್ ಗೊತ್ತಾಯ್ತು ನಮ್ ದೇಶ ಸ್ವತಂತ್ರ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ನಮ್ ದೇಶದ ಧರ್ಮ, ನಮ್ ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡಿದಾರ ಅಂದ್ರೆ ಧರ್ಮ ದರ್ಶನದ ಪ್ರಸಾರ ವಿದೇಶಲ್ಲೂ ಕೂಡ ಹೋಗಿ ಮಾಡಿ ಬಂದಾರು. ಜೊತೆಗೆ ಸಮಾಜ ಸೇವೆಯ ಹೊಸ ಮಾರ್ಗಗಳನ್ನ ಇವ್ರು ಕಂಡು ಹಿಡಿದಾರ. ನೋಡ್ರಿ ಸಮಾಜ ಸೇವೆ ಹೇಗ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅನ್ನೋ ಹೊಸ ಮಾರ್ಗಗಳನ್ನ ಇವ್ರು ಕಂಡು ಹಿಡಿದ ನಮ್ಮ ದೇಶದ ಯುವಕರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಸಂದೇಶಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಾರ. ನೋಡ್ರಿ ಹೇಳಿ ಎದ್ದೇಳಿ ಗುರಿ ಮುಟ್ಟುವವ್ರಿಗೆ ನಿಲ್ಲಬೇಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದವ್ರು ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದಜಿ ಅವ್ರು. ಇವ್ರ ಇಂಥ ಒಬ್ರು ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಯ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆಯನ್ನ ಇಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಜಗದೀಶ್ ಚಂದ್ರ ನಿಮ್ ಮುಂದೆ ಏನ್ ಮಾಡಾರಪ್ಪ ಅಂದ್ರ ಇಟ್ಟಾರ. ನೋಡ್ರಿ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದಜಿ ಅವ್ರ ಜನ್ಮ 12 ಜನವರಿ 1863 ಕಲ್ಕತ್ತೆಯ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕಾಯಸ್ಥ ಮನೆತನ ಒಳಗೆ ಇವ್ರದ್ದು ಏನಾಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಮನೆತನ ಇವ್ರದಿತ್ತ. ಇವ್ರ ಜನ್ಮ ಅಲ್ಲಿ ಆಯ್ತು. ಇವ್ರ ಬಾಲ್ಯದ ಹೆಸರು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರ ನರೇಂದ್ರ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರಿತಿದ್ರು. ಇವ್ರ ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ಇವ್ರಿಗೆ ನರೇಂದ್ರ ಅಂತ ಕರಿತಿದ್ರು. ಇವ್ರ ಪಿತಾ ಅವರು ವಿಶ್ವನಾಥ್ ದತ್ತ ಒಬ್ರು ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ವಕೀಲರಾಗಿದ್ರು. ಇವ್ರ ತಾಯಿ ಹೆಸರು ಶ್ರೀಮತಿ ಭುವನೇಶ್ವರಿ ದೇವಿ. ಇವ್ರೊಬ್ರು ಏನಾಗಿದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರ ಧರ್ಮ ಪರಾಯಣ ಮಹಿಳೆ ಆಗಿದ್ರು. ಜೊತೆಗೆ ಬಾಲಕ ನರೇಂದ್ರ ಶರೀರ ಹೇಗಿತ್ತಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಸ್ವಸ್ಥ, ಆರೋಗ್ಯ, ಆಮೇಲೆ ಸುಂದರ, ಆಮೇಲೆ ದಷ್ಟಪುಷ್ಟ, ಸುಡೋಲ್ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಒಳ್ಳೆ ದಷ್ಟಪುಷ್ಟರಾಗಿದ್ರು. ಕುಸ್ತಿ ನೋಡ್ರಿ, ಕುಸ್ತಿ ಆಡೋದ್ರಾಗ, ಆಮೇಲೆ ಓಟಿನ ಸ್ಪರ್ಧೆ ಒಳಗ, ಕುದುರೆಯ ಸ್ಪರ್ಧೆ ಒಳಗ, ಈಜುವ ಸ್ಪರ್ಧೆ ಒಳಗ ಇವ್ರಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಏನಾಗ್ತಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರ ಆನಂದ ಸಿಕ್ತಿತ್ತು. ಇವರ ಸಂಗೀತ ಜೊತೆಗೆ ಆಟ ಪಾಠದ್ರೊಳಗೂ ಏನ್ ಮಾಡ್ತಿರಪ್ಪ ಅಂದ್ರ ಆಟ ಪಾಠದ ಜೊತೆಗೆ ಇವರ ಸಂಗೀತಲ್ಲಿ ಇವ್ರಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಏನಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರ ಆಸಕ್ತಿ ಇತ್ತು. ಇವ್ರು ಬಹಳಷ್ಟು ಸ್ಪರ್ಧೆಗಳೊಳಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು ಅಂದ್ರ ಭಾಗ ತಗೋತಿದ್ರು.
ನರೇಂದ್ರ ಆರಂಭ ಪಢಾಯಿ ಲಿಖಾಯಿ ಮೇ ತೇಜ್ ನೋಡ್ರಿ, ಆರಂಭದಿಂದನ ನರೇಂದ್ರ ಏನ್ ಮಾಡ್ತಿರಂದ್ರ ಓದು ಬರೆಯೋದ್ರೊಳಗ ಬಹಳಷ್ಟು ಏನಿದ್ರಂದ್ರ ಜಾಣರಾಗಿದ್ರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ. ಅವ್ರ ತಮ್ಮ ಯಾವಾಗೂ ಪಾಠಶಾಲೆ ಒಳಗ ಸ್ಕೂಲ್ ಒಳಗ ಪ್ರಥಮ ಶ್ರೇಣಿ ಒಳಗ ಏನಾಗ್ತಿದ್ರು, ಪಾಸ್ ಆಗ್ತಿದ್ರು. ಅವಾಗ ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಅಂತ ಇರ್ತಿದ್ದು. ಆ ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಒಳಗ ಇವ್ರ ಏನಾಗಿದ್ರ ಅಂದ್ರ ಪ್ರಥಮ ಶ್ರೇಣಿ ಒಳಗ ಪಾಸ್ ಆಗಿದ್ರ ನೋಡ್ರಿ. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರ BA ಪರೀಕ್ಷೆ ಪಾಸ್ ಆಗೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಇವ್ರ ಏನ್ ಮಾಡ್ರಂದ್ರ ಕಾನೂನು ಓದ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ರು. ಇವ್ರು ಯಾವಾಗ ಕಾನೂನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಾಕತ್ತಿದ್ರು, ಲಾ ಅಂತೇವ್ ನಾವ್, LLB ಅಂತೇವಿ, ಕಾನೂನ್ ಏನ್ ಓದಾಕತ್ತಿದ್ರಲ್ಲ ಅವಾಗ ಇವ್ರ ತಂದೆಯವ್ರ ಏನ್ ಮಾಡ್ರಂದ್ರ ತೀರಿ ಹೋದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರ. ಅವಾಗ ಇವ್ರ ತಂದೆಯವರ ದೇಹಾಂತವಾಯ್ತು. ಆಮೇಲೆ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಾಕ ಏನ್ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು, ಅವಾಗ ಅವ್ರ ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಾಖ್ಯಾನಗಳನ್ನ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಎಲ್ಲರ ಜೊತೆ ಹಂಚ್ಕೋತಿದ್ರು. ಇದ ಕಾರಣದಿಂದ ಅವ್ರು ತಮ್ಮ ಕಾಲೇಜ್ ಒಳಗ ಏನ್ ಮಾಡ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಸಮಿತಿ ಮಾಡಿ ಅದ್ರದ ಸ್ಪರ್ಧೆಗಳನ್ನ ಆಯೋಜನೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ರು. ಇಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ Hello.
ಕೇಳಾಕತ್ತೈತ್ರಿ? ಹಲೋ ಮುಸಂಡಿ ರೀಜಾಯ್ನ್ ಆಗೇನ್ರಿ ಸರ್? ಕೇಳ್ಸತೈತಿಲ್ಲ? ಹ್ಞೂ ಅಂತ ಹೇಳಂಗಿಲ್ಲ ಅಕ್ಕ. ಎಷ್ಟ್ ಬಡ್ಕೊಳುದ? ಒಬ್ರು ಯಾರ ಮಾತಾಡ್ರಿ. ಮುಸಂಡಿ ಪರಮ್ ಶೆಟ್ಟಿ ಯಾರ ಒಬ್ರು ಹೇಳುತ್ತ ಬರ್ಲ. ಕೇಳ್ಸತೈತ್ರಿ? ओके, तो देखिए यहाँ पर स्वामी विवेकानंद अध्ययन काल में उनकी रुचि व्याख्यान और विचारों के आदान प्रदान में थी। इसी कारण उन्होंने कॉलेज में एक व्याख्यान समिति बनाई। साथ में वहां पर प्रतियोगिता का आयोजन भी उन्होंने किया था। पाश्चात्य विज्ञान तथा दर्शन का भी उन्होंने अध्ययन किया था और वे अपने किशोरावस्था से ही नरेंद्र दार्शनिक एवं धार्मिक विचारों में तल्लीन रहते थे। देखिए वे हमेशा अपने किशोरावस्था से ही ज्यादा से ज्यादा धार्मिक और दार्शनिक जो थी उसमें तल्लीन रहते थे। और साथ में एक दिन नरेंद्र रामकृष्ण परमहंस के पास जाकर वे अपनी जो जिज्ञास थी, जिज्ञास इसका मतलब है जानने की इच्छा। मैंने आपको पिछली कक्षा में बताया था कि हमेशा स्वामी विवेकानंद जी ऐसे ही एक प्रश्न उद्भव करते थे कि हम जन्म से पहले कहाँ थे, फिर हम मरण होने के बाद किधर जाते हैं। तो ऐसे बहुत सारे प्रश्नों को उन्होंने रामकृष्ण परमहंस के आगे जाकर रखा। तो वहां पर अपनी जो जिज्ञास थी उसे जान लेने की कोशिश उन्होंने की थी। साथ में रामकृष्ण परमहंस जी नरेंद्र को अपना शिष्य क्या कर दिया था? स्वीकार कर दिया था। तो इतना हम क्या किए थे? पिछली कक्षा में देखे थे। ನೋಡ್ರಿ ನಿಮ್ಗ ನಾನು ಹೇಳೇನಿ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಜಿ ಅವರ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆಯನ್ನ ಡಾಕ್ಟರ್ ಜಗದೀಶ್ ಚಂದ್ರ ಅವ್ರ ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರ ಹೇಳಿದಾರ. ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಜಿ ನಮ್ಮ ದೇಶದ ಒಬ್ರು ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಯ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದ ಕೀರ್ತಿ ವಿದೇಶಲ್ಲೂ ಕೂಡ ಏನ್ ಮಾಡಿದಾರಂದ್ರ ಹೇಳ್ ಬಂದಾರು. ಅದ್ರ ಜೊತೆ ಅವ್ರ ಇಂಥ ಒಬ್ರು ವ್ಯಕ್ತಿ ಇದ್ರಲ್ಲ, ಅವರ ಇಡೀ ಇತಿಹಾಸ ಒಳಗ ಇವತ್ತು ನಮ್ ಎಲ್ಲರ ನಡುಕ ಇವತ್ತು ಏನಿದಾರಂದ್ರ ಅಮರರಾಗಿದ್ದಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇಂಥ ವೀರ ಸನ್ಯಾಸಿ ದೇಶ ವಿದೇಶ ಭ್ರಮಣೆ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಧರ್ಮ ದರ್ಶನದ ಬಗ್ಗೆ ಏನ್ ಮಾಡಿದಾರಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ವಿದೇಶವಾಗಿ ಹೋಗಿ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟ ಜೊತೆಗೆ ಸಮಾಜ ಸೇವೆಯ ಹೊಸ ಮಾರ್ಗಗಳನ್ನ ಇವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕಂಡು ಹಿಡ್ದಾರು ಅಂತ ಹೇಳ್ತೇವಿ. ಜೊತೆಗೆ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಜಿ ಅವ್ರ ಜನ್ಮ 12 ಜನವರಿ 1863 ಒಳಗ ಕಲ್ಕತ್ತೆಯ ಒಂದ ಕಾಯಸ್ಥ ಮನೆತನೊಳಗ ಇವ್ರದ್ದು ಏನಾತಂದ್ರ ಒಂದ್ ಒಳ್ಳೆ ಮನೆತನೊಳಗ ಇವ್ರ ಜನ್ಮವಾಗೈತಿ. ಇವ್ರ ತಂದೆ ಹೆಸರು ವಿಶ್ವನಾಥ್ ದತ್ತ. ಇವ್ರೊಬ್ರು ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ವಕೀಲರಾಗಿದ್ರು. ತಾಯಿ ಹೆಸರು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಶ್ರೀಮತಿ ಭುವನೇಶ್ವರಿ ದೇವಿ ಇವ್ರ ತಾಯಿಯವರಿದ್ರು. ಇವರು ಕೂಡ ಒಬ್ರ ಧರ್ಮ ಪರಾಯಣ ಮಹಿಳೆಯಾಗಿದ್ರು. ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಒಳ್ಳೆ ನಂಬಿಕೆಗಳನ್ನ ಇಟ್ಟಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರು. ಬಾಲಕ ನರೇಂದ್ರ ಬಾಲ್ಯದಿಂದನ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ದಷ್ಟ ಪುಷ್ಟರಾಗಿದ್ರು, ಸುಂದರವಾಗಿದ್ರು. ಅವ್ರ ಶರೀರ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಏನಿತ್ತಂದ್ರ ಆರೋಗ್ಯವಾಗಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರು. ಇವ್ರ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಕುಸ್ತಿ, ಓಟಿನ ಸ್ಪರ್ಧೆ, ಕುದುರೆ ಸವಾರಿ, ಆಮೇಲೆ ಈಜಿನ ಸ್ಪರ್ಧೆ ಒಳಗೆ ಇವ್ರು ಬಹಳಷ್ಟು ಏನಾಗ್ತಿತ್ತು ಅಂದ್ರ ಆನಂದ ಸಿಕ್ತಿತ್ತು. ಈ ಎಲ್ಲದರ ಜೊತೆಗೆ ಇವರು ಸಂಗೀತ ಮತ್ತ ಆಟ ಓಟಗಳಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರ ಭಾಗ ತಗೋತಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವ್ ಹೇಳ್ಯಾರ. ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ಯಾರು ನರೇಂದ್ರ ಪ್ರಾರಂಭದಿಂದನ ಏನಾಗಿದ್ರಂದ್ರ ಬಹಳಷ್ಟು ಬುದ್ಧಿವಂತರಾಗಿದ್ರ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಡೀ ದೇಶ ಒಳಗೆ ಇವ್ರು ಏನಿದಾರಂದ್ರ ಅಮರವಾಗ್ಯಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವ್. ಯಾವಾಗ್ಲೂ ತಮ್ಮ ಸ್ಕೂಲ್ ಒಳಗ್ ಪ್ರಥಮ ಶ್ರೇಣಿ ಒಳಗ್ ಪಾಸ್ ಆಗ್ತಿದ್ರು. BA ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಿ, BA ಅಂದ್ರ ಬ್ಯಾಚುಲರ್ ಆಫ್ ಆರ್ಟ್ಸ್. ನೋಡ್ರಿ, ಯಾರ ಕಲಾ ಓದ್ತಾರು ಅವ್ರು BA ಮಾಡ್ತಾರು, ಯಾರು ವಿಜ್ಞಾನ ಓದ್ತಾರೋ ಅವ್ರು ಸೈನ್ಸ್ ಮಾಡ್ತಾರು, ಯಾರು ವಾಣಿಜ್ಯನ ತಗೋತಾರೋ ಅವ್ರು ಕಾಮರ್ಸ್ ಮಾಡ್ತಾರ. ಅದೇ ರೀತಿ ಬ್ಯಾಚುಲರ್ ಆಫ್ ಆರ್ಟ್ಸ್ ನಾವ್ ಏನಂತೇವ್ ಅಂದ್ರೆ BA ಅಂತ ಹೇಳ್ತೇವಿ. ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಅವ್ರ ಕಲಾ ಪದವಿಯನ್ನ ತಗೊಂಡ ಅದರ ಜೊತೆ ಅವ್ರ ಏನ್ ಮಾಡ್ರಂದ್ರ ಕಾನೂನನ್ನ ಓದ್ಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವಿಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರ. ತಿಳಿತ್ರಿ ಇಷ್ಟ? ಹಾರಿ ಓಕೆ.
ನೋಡ್ರಿ, ಇವ್ರ ಯಾವಾಗ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡ್ತಿದ್ರಲ್ಲ ಅವಾಗ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಸಮಿತಿಯನ್ನ ರಚಿಸ್ತಿದ್ರು. ಜೊತೆ ಇವ್ರನ್ನ ಏರ್ಪಡಿಸ್ತಿದ್ರ. ಭಾಷಣದ ಒಂದು ಸಮಿತಿ ಬೇರೆ. ಈ ರೀತಿ ಇವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಿರಂದ್ರ ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಸಮಿತಿಯನ್ನ ಏರ್ಪಡಿಸಿ ಅದ್ರೊಳಗ ಬಹಳಷ್ಟು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳೋ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಇವ್ರು ಕೇವಲ ತಮ್ಮ BA ಅಷ್ಟೇ ಏನ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರ ಓದಿಲ್ಲ, ಅದ್ರ ಜೊತೆ ಅವ್ರ ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರ ಹಲೋ ಹಾರಿ ಕೇಳಿಸ್ತೈತಲ್ಲ? ಸ್ವಲ್ಪ ಲೈಟ್ ಹೋಗ್ಯಾವು, ನಾವು ಮೊಬೈಲ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ತಗೊಂಡೇವಿ. ಕೇಳಿಸ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ. ಹಾರಿ ಓಕೆ, ನೋಡ್ರಿ ಹಾಗಾದ್ರ ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದಜಿಯವರ ಕಿಶೋರಾವಸ್ಥೆ ಒಳಗ ಇದ್ದಾಗಿಂದನೂ ಕೂಡ ದಾರ್ಶನಿಕ ಮತ್ತು ಧಾರ್ಮಿಕ ವಿಚಾರಗಳ ಬಗ್ಗೆ ತಲ್ಲೀನರಾಗ್ತಿದ್ರು. ತಲ್ಲೀನಂದ್ರೆ ಬ್ಯುಸಿ ಆಗ್ಬಿಡ್ತಿರ ಅವ್ರು. ದಾರ್ಶನಿಕ ದೇವ್ರ ಅಂದ್ರೆ ಏನ್, ಆಮೇಲೆ ದೇವ್ರಿಗೆ ಯಾಕೆ ನಾವು ಎಂತ ದೈವಿ ಶಕ್ತಿ ಏನೈತೆ ಅಂತ ದೇವ್ರೊಳಗ ನಾವು ಯಾಕೆ ಕಾಲ್ ಬೀಳ್ತೇವಿ, ಆಮೇಲೆ ದೇವ್ರ ನಾವ್ ಯಾಕೆ ನಂಬ್ತೇವಿ, ನಾವ್ ಹುಟ್ಟುಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಎಲ್ಲಿದ್ವಿ, ನಾವ್ ಮರಣ ಆದ್ಕೂಡ ನಾವ್ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೇವಿ ಅನ್ನೋದ್ ಇಂತ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಯಾವಾಗ್ಲೂ ಅವ್ರ ಕಾಡ್ತಿದ್ವು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವ್ರು ಒಂದ್ ದಿವಸ ಏನ್ ಮಾಡ್ರಂದ್ರ ರಾಮಕೃಷ್ಣ ಪರಮಹಂಸ, ನಿಮಗ್ ಗೊತ್ತಾಯ್ತು ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದಜಿ ಅವ್ರ ಒಳ್ಳೆಯ ಗುರುಗಳಾಗಿ ಒಬ್ರ ಶ್ರೇಷ್ಠ ಗುರುಗಳಾಗಿದ್ರು. ಇವ್ರು ಅವ್ರ ಕಡೆ ಹೋಗಿ ತಮ್ಮ ಜಿಜ್ಞಾಸೆ ಅಂದ್ರ ಇಲ್ಲಿ ಏನಾದ್ರೂ ಒಂದ ಕೇಳುವಂತದ್ ಒಂದ ಇಚ್ಛೆ, ನಮ್ಗೇನ್ ಗೊಂದಲ ಇರ್ತೈತಿಲ್ಲ ಅಂತ ಜಿಜ್ಞಾಸೆಯನ್ನ ಅವ್ರ ರಾಮಕೃಷ್ಣ ಪರಮಹಂಸ ಅವ್ರ ಮುಂದ ಇಟ್ಟ ಅವ್ರ ಏನ್ ಮಾಡ್ರಂದ್ರ ತಮ್ಮ ಜಿಜ್ಞಾಸೆಯನ್ನ ಅಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳ್ಕೊಂಡಾಗ ರಾಮಕೃಷ್ಣ ಪರಮಹಂಸರ ಅವ್ರಿಗೆ ಶಿಷ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಂದ್ರ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವ್ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀವಿ. ಇದಿಷ್ಟ ನಾನು ಲಾಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ನಾಗೂ ಹೇಳಿದ್ನಿ, ನಿಮಗ್ ಇರ್ಲಿ ಪುನರಾವರ್ತನೆ ರಿವಿಷನ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಹೇಳಿನಿ. ಇಷ್ಟ ನಿಮಗ್ ತಿಳಿತ್ರಿ? ಹಾರಿ ಇದ್ರೊಳಗ ಏನಾದ್ರೂ ಗೊಂದಲ ಐತಿ, ಡಿಫಿಕಲ್ಟ್ ಅನ್ನಿಸ್ತೈತಿ? ಇಲ್ರಿ ನೋಡ್ರಿ ಹಾಗಾದ್ರ स्वामी परमहंस के जीवन दर्शन से विवेकानंद इतने प्रभावित हुए थे कि उन्होंने अपने गुरु के संदेश का प्रसार करना चाहा। जनता को सत्य की राह दिखाने के लिए वे कितना है वहां पर 1893 को वे संयुक्त राज्य अमेरिका गए। उस समय वहां शिकागो नगर में सर्वधर्म सम्मेलन हो रहा था। इस महासभा में विवेकानंद ने भारतीय धर्म और तत्वज्ञान पर भाषण दिया। उनका भाषण बड़ा गंभीर एवं हृदय स्पर्शी था। उनकी वाणी सुनकर श्रोतगण मुग्ध हो गए। कुछ समय तक वे अमेरिका में ही रहे और अपने भाषणों द्वारा लोगों को सत्य, त्याग और संयम का पाठ पढ़ाया। इसके बाद वह इंग्लैंड और स्विट्जरलैंड भी गए और वहां उन्होंने सत्य और धर्म का प्रसार कर भारत का गौरव को बढ़ाया। अनेक विदेशी स्वामी जी के शिष्य बन गए। उनमें से कुमारी मार्गरेट एलिजाबेथ का नाम उल्लेखनीय है, जो स्वामी जी की अनुयायिनी बनकर सिस्टर निवेदिता के नाम से संसार में प्रसिद्ध हुई। देखिए यहाँ पर फिर बताते हैं कि स्वामी परमहंस के जीवन दर्शन से विवेकानंद इतने प्रभावित हुए थे कि उन्होंने अपने गुरु को संदेश का प्रसार करना चाहा। देखिए जब जाकर अपने जिज्ञास को उन्होंने रामकृष्ण परमहंस तक पहुंचाई तो स्वामी परमहंस के जीवन दर्शन से विवेकानंद बहुत ही प्रभावित हो गए। देखिए जो रामकृष्ण परमहंस थे उनके शिष्य होकर मतलब इतना उन पर गहरा असर पड़ा था कि उनके हर एक संदेश से वे प्रभावित हुए और उन्होंने अपने गुरु का संदेश का प्रसार करना चाहा। देखिए उनके गुरु के संदेश को उन्होंने प्रसारण करा और जनता को सत्य की राह दिखाने के लिए, देखिए फिर जो परमहंस जी कहते थे उनकी राह पर चलने के लिए वे जनता को सत्य की राह दिखाने के लिए
1893 को संयुक्त राज्य अमेरिका गए। फिर वे 1893 को संयुक्त राज्य अमेरिका को गए और उस समय वहां शिकागो नगर में सर्वधर्म सम्मेलन हो रहा था। अमेरिका में जो शिकागो नगर था वहां सर्वधर्म मतलब सब हर धर्म का सम्मेलन हो रहा था। इस महासभा में विवेकानंद भारतीय धर्म का तत्वज्ञान पर भाषण दिया। आपको जैसे पता है स्वामी विवेकानंद जी वहां पर गए और वहां पर उन्होंने भाषण करने के लिए बहुत सारी विनती कर ली, तो वहां पर पहले उनको इनकार किया गया, फिर उनको वहां पर भाषण करने के लिए मना किया, तो उन्होंने बहुत सारे लोगों से कहकर भाषण करने के लिए वहां पर गए। तो उस समय शिकागो नगर में सर्वधर्म का सम्मेलन हो रहा था और वे वहां पर जाकर भारतीय धर्म और तत्वज्ञान पर भाषण दिया। हमारे भारत धर्म और हमारे भारत का जो तत्वज्ञान है इस पर उन्होंने भाषण करना शुरू कर दिया। देखिए भाषण शुरू हुआ तो वह भाषण बड़ा गंभीर और हृदय स्पर्शी था। ऐसा भाषण वे कर रहे थे कि वो लोगों के हृदय को स्पर्श कर लोगों तक अपनी जो संदेश था वह उन्होंने पहुंचाने की कोशिश की। और उनकी जो भाषण थी, उनकी जो वाणी थी, यह सुनकर श्रोतगण क्या हो गए, मुग्ध हो गए। जहां पर बहुत सारे लोग थे अमेरिका के शिकागो के सर्वधर्म के जो लोग थे, यह स्वामी विवेकानंद जी का भाषण देखकर श्रोतगण जो थे वहां पर हाजिर जो लोग थे वह मंत्र मुग्ध होकर बैठ गए। कुछ समय तक वे अमेरिका में ही रहे। देखिए स्वामी विवेकानंद जी का भाषण लोगों पर बहुत सारा असर हो गया, इसीलिए कुछ समय तक स्वामी विवेकानंद जी अमेरिका में ही रहकर अपने भाषण के द्वारा लोगों को त्याग और संयम का पाठ पढ़ाया। देखिए भाषण के द्वारा ही लोगों का जो उन्होंने लोगों के इसे वे क्या किए और भी ಪಡಾಯ ನೋಡ್ರಿ ಅವ್ರ ಏನ್ ಮಾಡ್ರಂದ್ರ 1893 ಅಮೆರಿಕಾಕ್ ಹೋದ್ರಿ ನೋಡ್ರಿ। 1893 ಸಂಯುಕ್ತ ರಾಜ್ಯ ಅಮೆರಿಕಕ್ ಹೋಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಸ್ವಾಮಿ ಪರಮಹಂಸ ಅವರ ಶಿಷ್ಯರಾಗಿ ಬಹಳಷ್ಟು ಅವರಿಂದ ಅವ್ರ ಪ್ರಭಾವಿತರಾದ್ರು, ಅವರಿಂದ ಅವ್ರು ಬಹಳಷ್ಟು ಇಂಪ್ರೆಸ್ ಆದ ಕೂಡ ಅವ್ರ ಗುರುವಿನ ಸಂದೇಶವನ್ನ ನಾ ಇಡೀ ದೇಶ ಅಲ್ಲ ಬೇರೆ ದೇಶ ಹೋಗಿ ಪ್ರಸಾರ ಮಾಡಿ ಬರ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿ 1893 ಅಮೆರಿಕಕ್ ಹೋದ್ರು. ನಿಮಗ್ ಗೊತ್ತೈತಿ ಅಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಭಾಷಣ ಮಾಡಕ್ ಅಲೌ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಇವ್ರ ವೇಷಭೂಷಣ ನೋಡಿ ಜನರ ಇವ್ರಿಗೇನ್ಪಾ ಹೇಳಕ್ ಬರ್ತೈತಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಬಹಳಷ್ಟ ಅವಾಯ್ಡ್ ಮಾಡಿದ್ರ. ಆದ್ರೂ ಅವ್ರ ಅಲ್ಲಿ ಭಾಷಣನ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಭಾರತ ಧರ್ಮ, ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ, ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದ ಒಂದು ತ್ಯಾಗ ಸಂಯಮ ಬಗ್ಗೆ ಜನರಲ್ಲಿ ಇಂಥ ಭಾಷಣ ಮಾಡ್ರಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಶ್ರೋತಗನಲ್ಲಿ ಹಾಜರಾಗಿದ್ದ ಜನರ ಮಂತ ಮುಗ್ಧರಾಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ರಂದ್ರ ಕೂತ್ ಬಿಟ್ರಿ. ಯಾಕಂದ್ರ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಸರ್ವ ಧರ್ಮದ ಜನರ ಇದ್ರು. ಅದಕ್ಕ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರ ಈ ಒಂದ ಭಾಷಣ ಕೇಳಿ ಬಹಳಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಏನ್ ಅನಿಸ್ತು ಅಂದ್ರ ಒಂದ್ ಅದ್ಭುತ ಅನಿಸಿತ್ತು. ಅದಕ್ಕ ಇವ್ರ ಏನ್ ಮಾಡ್ರಂದ್ರ ಕೆಲ ಸಮಯ ಅಮೆರಿಕ ಒಳಗ ಉಳಿದ ಅಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ದೇಶದ ಬಗ್ಗೆ, ಆಮೇಲೆ ತ್ಯಾಗದ ಬಗ್ಗೆ, ಸಂಯಮದ ಬಗ್ಗೆ, ಸತ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಜನರಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ರಂದ್ರ ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಹೇಳಿದ್ರು. ಅದ್ರ ನಂತರ ಅವ್ರ ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ಮತ್ತು ಸ್ವಿಟ್ಜರ್ಲ್ಯಾಂಡ್ಕ್ಕೂ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಭಾಷಣ ಮುಖಾಂತರ ಜನರನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ರಂದ್ರ ಕನ್ವರ್ಟ್ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡ್ರು. ಅವಾಗ ಅಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಬಹಳಷ್ಟು ಜನರ ಸ್ವಾಮಿ ಶಿಷ್ಯರಾದ್ರು. ಅದ್ರೊಳಗ ಒಬ್ರ ಹೆಸರು ಇಲ್ಲಿ ಉಲ್ಲೇಖ ಮಾಡ್ತಾರ. ಅವ್ರು ಯಾರಂದ್ರ ಮಾರ್ಗರೆಟ್ ಎಲಿಜಬೆತ್. ಅಂದ್ರೆ ಈಗ ಅವ್ರಿಗೆ ಏನಂತ ಕರೀತಾರಂದ್ರ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅವ್ರ ಅನುಯಾಯಿನಿ ಸಿಸ್ಟರ್ ನಿವೇದಿತಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರು ಇಡೀ ಜಗತ್ತಿಗೆ ಏನದಾರಂದ್ರ ಸಂಸಾರಕ್ಕ ಪ್ರಸಿದ್ಧರಾಗ್ಯಾರಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರ. ತಿಳಿತ್ರಿ? ಹಾ ರೀ ತಿಳಿತ್ರಿ? ಇಲ್ಲಿ ತಕ ನಿಮ್ಗೆ ಏನ್ರ ಡಿಫಿಕಲ್ಟ್ ಅನಸ್ತೈತ್ರಿ? ಇಲ್ರಿ. यहाँ पर स्वामी विवेकानंद जी का जन्म, उनके माता पिता क्या करते थे और उनका नाम, फिर स्वामी
विवेकानंद बचपन में कैसे दिखते थे, कौन से खेल कूद में प्रतियोगिता में भाग लेते थे, और एंट्रेंस परीक्षा में वे उत्तीर्ण होकर बीए कर उसके बाद उन्होंने कानून पढ़ना शुरू किया। उसके बीच में ही विश्वनाथ दत्त उनके पिताजी का देहांत हुआ। फिर भी इन्होंने अपना जो पढ़ाई था इसे आगे बढ़ाया। कॉलेज में ही इन्होंने व्याख्यान समिति की प्रतियोगिता का आयोजन करते थे। पाश्चात्य और विज्ञान का भी इन्होंने पढ़ाई शुरू करी। फिर किशोर अवस्था में ही ये दार्शनिक एवं धार्मिक विचारों में तल्लीन रहते थे। फिर अपनी जो जिज्ञास थी वह रामकृष्ण परमहंस के आगे जाकर रखने पर वे इनको शिष्य के रूप में अपनाया। फिर स्वामी परमहंस जी का जो संदेश पूरे संसार में दूसरे देशों में भी प्रसार करने के लिए वो संयुक्त राज्य अमेरिका को गए, वहां पर उन्होंने भाषण दिया। फिर वह भाषण बहुत गंभीर और हृदय स्पर्शी था। इनकी वाणी सुनकर वहां पर जो हाजिर थे वह शोधगन मुग्ध होकर भाषण सुनने लगे। फिर उसके बाद इंग्लैंड और स्विट्जरलैंड जाकर त्याग, संयम, सत्य के बारे में लोगों में बताया। फिर बहुत सारे लोग स्वामी के शिष्य बन गए। उनमें से मार्गरेट एलिजाबेथ, इनका नाम उल्लेखनीय है। आज हमारे संसार में वे सिस्टर निवेदिता के नाम से प्रसिद्ध है। ठीक है, समझ में आया? यस मैम। इसमें से जो प्रश्न उत्तर आते हैं, 5 प्रश्न उत्तर जो पाठ के पीछे है वे नहीं, जो पाठ के अंदर भीतर है उसके जो 5 प्रश्न उत्तर लिखकर क्या कर दीजिए, मुझे भेज दीजिए आज का होमवर्क। और बहुत सारे बच्चे यहाँ पर नहीं लिखते तो सभी लिखकर भेज दीजिए। हारी। ओके। मतलब महाराष्ट्र जन